हाँ जरा बात करवाइए ना हमारी। हाँ प्रणाम करता हूँ चरणों में। सीताराम सीताराम। ये बच्ची आई हुई है आपके श्री चरणों में, पास होने की अर्जी लगेगी। आपकी कृपा से पास हो गई है बच्ची का। आगे का मार्ग और कृपा करे देव बप्पा के आदेशानुसार। किस मार्ग में जाना चाहिए? शिक्षक लाइन में जाने का आशीर्वाद है। जय बाबा। आता हे सगळं बघितल्यानंतर हे सगळे येडेचाळे, बिंडोकपणा कोणता बाबा गेली किती वर्ष करतोय आणि आपण ते बघून सहन करतोय हे तुम्हाला सांगायची गरजच नाही। आणि असाच हा बाबा महाराष्ट्रात येतो काय, नागपूरच्या सभेत हजेरी लावतो काय, आणि केंद्रीय मंत्री दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज युद्धात थकले होते म्हणे असं म्हणतो काय। अरे असल्या येड्या भोंदू बिंडोक बाबांच्या नादी लागल्यानंतर काय होणार या भारताचं? काय म्हणता हा? छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते म्हणे। अरे ज्या छत्रपती शिवरायांनी 4 पातशायांना लोळवलं, सळो की पळो करून सोडलं, त्यांच्या तोंडचं पाणी पळवलं, ते छत्रपती शिवराय युद्ध करून थकले होते। आणि आता छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकल्यानंतर समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि स्वराज्य सांभाळण्याची त्यांना विनंती केली होती म्हणे। अरे कुठून वाचून आला हा? आणि या असल्या बाबांना आम्ही महाराष्ट्रात पाचारण करतो, त्यांना भर सभेत बोलायला लावतो। ज्या असले येडचाळ करतय, फोन मोबाईल बटन दाबतय हातावर आणि बोलतय कुणाशी? चक्क मारुतीरायाशी। आणि काय म्हणतोय? बच्ची आई है, पास होने की कृपा करवा दीजिए, बप्पा के आदेशानुसार। हाँ आगे शिक्षक लाइन में जाना चाहिए। मैं याने फोन लावला मारुतीरायांना आणि मारुतीरायांनी याला उत्तर दिलं फोनवरून। पण हातात काय आहे? काय नाही, हातात फक्त बटन दाबायची नाटकं। अरे पण हे सगळं घडून देखील आमचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री यावर काय म्हणतायत की बागेश्वर बाबांनी जो काही दाखला दिला तो इतिहासातच नाही। इतकंच नव्हे तर महाभारतात, रामायणात अशा अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत, पण आपल्या पुस्तकात आणि ग्रंथात त्याचा उल्लेख नाही। काय साळसूद उत्तर आहे हो? आणि आज अख्खा महाराष्ट्र या बागेश्वर बाबानं जे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यातून पेटून उठलाय, आंदोलन करत सुटलाय। आणि आम्ही मात्र येड्यागत याच्या या येडे चाळे करणाऱ्याचे व्हिडिओ बघत बसतो आणि तो असा करतोय जय श्रीराम आणि आपण ते येड्यागत बघत बसतोय। अरे असल्या येड्या बिंडोक भोंदू बाबांच्या नादी लागलो तर काय होणार या भारताचं? अहो असल्या बाबांच्या नादी लागू नका, यांना दाखवून द्या यांची जागा। आता तरी व्हा जागे, नाहीतर आपल्या आयुष्यात दुसरं काही होणार नाही। फक्त आणि फक्त भोंदू बाबांनी असं केलं, भोंदू बाबांनी तसं केलं या बातम्या समोर येणार आणि आपण त्या बघत बसणार आणि पुढे व्हॉट इज नेक्स्ट, हू इज नेक्स्ट बाबा म्हणत डोक्याला हात लावत बसणार। या पलीकडे काही घडणार नाही। त्यामुळे कुठेतरी याला फुल स्टॉप बसायचा असेल तर सगळ्या नेते राजकीय मंडळींनी पहिल्यांदा या असल्या बाबांवर अंकुश ठेवायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।